नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण मागील एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये मिरचीचे प्लॉट, त्यामध्ये असणारा चुरमुडा रोग पाहिला होता मेघराज यांच्या वावरात. तर त्या दिवसापासून त्याच्या पहिले ज्या दिवशी आपण व्हिडिओ काढला त्याच्या पहिले 2-1 दिवशीपूर्वी त्यांनी डायफेनथेरॉन पेगासस मारला होता एक पंप. आणि आज आणखीन परत त्या याच्याने डायफेनथेरॉनने फरक तर दिसतोय चांगला, पण आणखीन एक परत फवारणीसाठी मेघराज आज आणखीन परत मारणार आहे. त्यामध्ये त्यांनी बुरशीनाशक जे आहे मॅनकोझेब ते आणलेलं आहे. आणि हा आहे मोनोक्रोटोफास, हे एक घटक घेऊन आले आहे. आणि हा आहे पनामा फोनिकामिड 50% WG ग्रॅन्युअलमध्ये. तर त्यांचे प्रमाण जे आहे शेतकऱ्यांचा, तो काय असा ग्रॅमने वगैरे चालत नाही, ते सरळ याच्याने चालतात. तर आता हे बघा, हे मेघराज बुरशीनाशक टाकताना असं एक 30 ग्रॅमपर्यंत असतं त्याचं माप बुरशीनाशकाचं. पण इथं काही काटा वगैरे नसल्यामुळे झाकणाने माप चालतो. हे तर सर्व शेतकऱ्यांचा जवळचा अनुभव आहे मित्रांनो, की इथं काय आपल्याकडे ग्रॅम वगैरे नसतात. आणि हे जे आहे हा घरी तयार केलेला फवारा आहे. हे तयार करण्यासाठी मेघराज यांचे संपर्क साधा मित्रांनो. कारण की कसं तयार केलं आहे मिरचीसाठी, त्याच्यावर चुरमुडा रोग जो आहे याला टाळण्यासाठी, याला प्रतिबंधित करण्यासाठी हा एकदम खूप जास्त वास येतोय मेघराजला. तर हा पण एक झाकण टाकताना मेघराज, हा स्पेशल फवारा आहे ज्याच्यामुळे मेघराज सांगतो की याच्यामुळे फरक पडतो. 2 झाकण मेघराजने टाकलेले आहे. आणि हा जो झाकण आहे हा आहे 40-50 मिली आहे ना, 50 मिलीचा एक झाकण आहे मित्रांनो. हा 100 मिली टाकलेला आहे मेघराजने. आणि हे मोनोक्रोटोफास हे मोनोक्रोटोफास मेघराज टाकत आहे. याचं प्रमाण 30 मिली एवढा आहे. 30 मिली 30 ml याचं प्रमाण आहे मित्रांनो. आपण आपल्या मिरचीच्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फवारे मारून त्याचा प्रयोग करत जा. आणि हा फोनिकामिड पनामा हा ना, पनामा. अरे हे माप आहे ना त्याचा, ठीक आहे. हा हे घ्या ना, हे मारा दो. हे बघा, याच्यामध्ये माप आहे, हा 20 ग्रॅमचा काहीतरी आहे. तर हा एका पंप्यासाठी 10 शिफारस नाही करता, ते 6च करता 15 लिटरच्या पाण्यासाठी. पण रोग जास्त असल्यामुळे 10 मारलं तरी आमच्या पर्सनलसाठी आम्ही सांगतो की 10 मारा. आम्ही स्वतः 10 मारतो. तुम्ही मारणार किंवा नाही मारणार हे आम्ही सांगत नाही की तुम्ही माराच म्हणून. तुम्ही कृषी केंद्राच्या शिफारशीने किंवा कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीने मारा. आम्ही आमच्या पर्सनल अनुभवावरून ज्या प्रकारे रोग असतो त्या प्रकारे आम्ही मारत असतो. एकदम सुरुवातीचा असेल तर 6 ग्रॅम, थोडा मिडियम असेल तर 8 ग्रॅम, आणि एकदम जास्तच असेल तर 10 ग्रॅम 12 ग्रॅमपर्यंत सुद्धा आम्ही या पनामा किंवा फोनिकामिड कोणतंही असेल, उलाला असेल, पनामा असेल, अशा प्रकारच्या औषधांचा उपयोग करतो. या आम्ही जो प्रमाण आहे हे फक्त आम्ही आमच्या जिम्मेदारीवर मारतो, कोणाला सांगणार नाही. आम्ही सांगितलं आणि कोणाचं नुकसान झालं असं कधी करू नका. तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही औषध मारू शकता, कारण की प्रत्येकाचं स्वतःचं पीक आहे मित्रांनो. आम्ही आमच्या जिम्मेदारीवर आज 10 ग्रॅम मारतो आहे. भरलेल्या पंपाचं प्रमाण या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण भेट दिली होती. इथं मारताना मेघराज 10 ग्रॅम फोनिकामिड
30 ml मोनोक्रोटोफॉस आणि मॅन्कोझेब 30 ग्रॅम अशा प्रकारे याची फवारणी आपण करत आहोत. आता 1-2 दिवसानंतर याच्यावर रिझल्ट पाहायला मिळतील. आणि डायफेनथेरॉन मारला होता त्याच्या पहिल्या 8 दिवसा पहिले, तर त्याचाही चांगला रिझल्ट आहे. हळूहळू एकदाच मारलं आणि हा रोग चुरमुडा नावाचा रोग जो आहे कंट्रोल होईल, कोकडा नावाचा रोग कंट्रोल आहे असं नाही. याला कमीत कमी 4-4 दिवसामध्ये 4-5 फवारणी पाहिजे, तेव्हा याचा काहीतरी कंट्रोल आपल्याला पाहायला मिळेल असे आमचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि जर यांच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल झाला की नक्कीच तुम्हाला आम्ही याची व्हिडिओ दाखवू, याचा प्लॉटचा व्हिडिओ आणखीन दाखवू. तर हे मारताना मेघराज राठोड आमचे 10 ग्रॅम आम्ही 15 लिटरच्या पाण्यात आमच्या जिम्मेदारीवर मारतो. तर नंतर भेटूया आपण कधीतरी याच प्लॉटमध्ये 1-2 दिवसानंतर रिझल्टसाठी, आणि पाहूया याच्यामध्ये कसा रिझल्ट आहे. तर चला, धन्यवाद, थँक्यू. पाहत राहा असेच आपला भरत राठोड यूट्यूब चॅनल, आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.